नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर. तर आज आहे 10 मे, म्हणजे आज 10 मे नाही आहे, आता तर जून महिना सुरू झाला आहे. पण जेव्हा हा व्लॉग शूट केला तेव्हा 10 मे होतं आणि त्या दिवशी आमच्या दोघांच्याही एंगेजमेंटला 1 वर्ष पूर्ण झालेलं. त्यामुळे आम्ही त्याचं सेलिब्रेशन म्हणून एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली. आणि आत्ता आम्ही नक्की कुठे चाललोय हे तुम्हाला इथल्या रस्त्यांवरनं अंदाज आलाच असेल. तर आम्ही दोघंही चाललोय लोणावळ्याला, जे आमच्या कर्जतपासून खूप जवळ आहे. आणि मला माहिती आहे की हा व्लॉग यायला खूप जास्त लेट झालंय. पण ठीक आहे ना, अगदीच अपलोड न करण्यापेक्षा लेट अपलोड केलेलं कधीही चांगलं, नाही का? तर अगदी हा लास्ट मोमेंट प्लॅन होता. आम्ही रात्री रिसॉर्ट बुक केलं आणि सकाळी दोघांनीही बॅग पॅक केली आणि आम्ही निघालेलो आहोत. आणि भयंकर ऊन होतं आणि त्यात गाडी चालवून प्रतीकसुद्धा दमला होता. त्यामुळे आम्ही एक ठिकाणी गाडी थांबवली, मस्त पेरू घेतले आणि थंडगार लिंबू सरबत घेतलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या रिसॉर्टवर, ज्याचं नाव होतं सेरेनिटी रिसॉर्ट. सो रिसॉर्टमध्ये गेल्या गेल्याच आम्ही फ्रेश झालो, मस्त पोटभर जेवलो, छान झोप घेतली आणि संध्याकाळी आम्ही दोघंही छान तयार झालो, कारण आपल्याला जायचं आहे आता लायन्स पॉईंट किंवा टायगर पॉईंट, जे काही बोलतात. त्या पॉईंटला नक्की काय बोलतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर म्हटलं इतकी छान तयार झाली आहे तर व्हिडिओ काढणं तर बनतंच ना. त्यामुळे मस्त मस्त व्हिडिओज काढले आणि सोबत थोडे फोटोजसुद्धा काढले. आणि हे व्हिडिओज मला Instagramवर अपलोड करायचे होते, पण ते मी अजूनही केलेले नाही आहेत. पण ठीक आहे, लवकरच मी ते अपलोड करेल. आणि प्रतीकसुद्धा मला डायरेक्ट करत होता, की असे व्हिडिओ काढ, तसे व्हिडिओज काढ. आणि आता एकटीने किती व्हिडिओज काढायचे, त्यामुळे मग मी प्रतीकला खूप फोर्स केला आणि त्यालासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये घेतलं, जे की त्याला व्हिडिओ द्यायला अजिबात आवडत नाही. पण मी फोर्स केला म्हटल्यावर प्रतीक लगेच रेडी झाला आणि आम्ही दोघांनी असे छान व्हिडिओज काढले. ट्रायपॉड सेट केला, त्याला छान फोन लावला आणि मस्त असे कपल व्हिडिओ शूट करत होती मी. आणि मला ते Instagramवर अपलोड करायचे होते, पण ते सुद्धा मी अपलोड केलेले नाही आहेत, पण लवकरच करेल. तोपर्यंत तुम्ही या व्लॉगमध्ये व्हिडिओज बघून घ्या. आणि इथे मी प्रतीकला डान्स करण्यासाठी फोर्स करत होते, पण समोर माणसं होती त्यामुळे तो काही डान्स करायला रेडी झाला नाही. पण ठीक आहे, एवढे व्हिडिओज काढले तेच माझ्यासाठी खूप आहे. मग जिथे आम्हाला फायनली जायचं होतं तिथे आम्ही निघालो, कारण आपल्याला सनसेट मिस करायचा नाहीये आणि आता जवळ-जवळ सनसेट होण्याची वेळ झालेली आहे. सो आम्ही पटापट निघालो आणि हा रस्ता तुम्ही बघू शकताय लायन्स पॉइंटला जाताना, जो पावसाळ्यामध्ये खूप जास्त सुंदर दिसतो. सगळीकडे आपल्याला हिरवंगार पाहायला मिळतं आणि समोर धबधबे वाहत असतात. पण आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे सगळीकडे ओसाड होतं. पण पावसाळ्यात हे दृश्य खूप जास्त भारी असतं. आणि आता फायनली आपण आपल्या पॉइंटवर पोहोचलेलो आहोत. हो चुका था। चीज प्लेन वेजिटेबल है, चलेगा लाते वो एक पीस में था। एक चीज मैगी दे दो। नहीं, मी प्रॉपर चिड़गांव से मेंदू सगळं नंतरच का घालतो? ही बनवते तशी आहे, घरात बनवते ना मी. एन्जॉय. इथे आम्ही काय काय खाल्लं हे तुम्ही व्हिडिओत पाहिलंच असेल. आणि पाहता पाहता इथे सनसेटसुद्धा झाला, मस्त सनसेट एन्जॉय केला आणि लवकरच काळोख होणार होता, त्यामुळे आम्ही दोघंही निघालो, कारण आपल्याला आपल्या रिसॉर्टवर पुन्हा पोहोचायचं आहे. आणि जातानाच आम्हाला इथे मस्त फज फॅक्टरी दिसली, तिथे आम्ही गाडी थांबवली आणि मस्त फज तिथनं आम्ही विकत घेतलं. 2 रोस्ट दिले ना, स्पून वगैरे नको आहे. तू पाहिजे
मस्त फज घेतलं आणि चिकी घेतली. टेस्टी आहेत छान. लवकर खोलून खायचं आहे आता आम्हाला. त्यानंतर आम्ही आलो इथल्या फेमस मॅप्रो गार्डनमध्ये आणि हे मॅप्रो गार्डन महाबळेश्वरमध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून आहे, पण लोणावळ्यात नवीनच ओपन झालंय आणि आम्ही आतमध्ये खूप फिरलो, पण आम्ही काही विकत नाही घेतलं कारण आपण बऱ्याचशा गोष्टी घेतो आणि त्यानंतर घरी आल्यावर त्या वस्तू पडूनच राहतात. त्यामुळे आम्ही फक्त फिरलो आणि हे गार्डन एक्सप्लोअर केलं आणि इथे सुद्धा आम्ही व्हिडिओज काढले आणि फोटोजसुद्धा काढले. त्यानंतर आम्ही गेलो मॅकडॉनल्ड्समध्ये, तिथून आम्ही पार्सल घेतलं आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय आणि आता लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.